तुमच्या आयुष्यातली अशी एक व्यक्ती की जिने कधी तुमची साथ नाही सोडली बरं? हा तर ती बायको. आता लोकांनी सासऱ्याला विचारलं किंवा तुम्ही मुलगी त्यांना का देता, त्यांच्याकडे काय आहे? म्हणजे याला त्यांना काय घर नाही, त्यांना कुठं शेती नाही, कुठं जागा नाही, काय नाही, मग ते कशामुळे दिले? तर ते म्हणले बाबा ते कसं आहे, गरीब आहेत पण ते मनाने श्रीमंत आहे. म्हणजे तुमचे सासरे असं बोलले? हा. बर. का आम्हाला मग आमच्या संग आमच्या बायकोनी कधी साथ सोडली नाही, काय नाही. जसं असेल तसं, जसं असेल राहायचं, कपडा जसा असेल तसा वापरायचा. त्यावेळेस काय काम करत होत तुम्ही? त्या टायमाला काय बिगारी काम करायचं. कशी साथ दिली बरं काकूंनी? चांगलं आमच्या बरोबर काम काम केलं, जसं असते जशी परिस्थिती असेल तशी राहिली. मग बिगारी काम करता करता दोघांनी काम करायचं. मग पुन्हा इथं नगर मध्ये आलो, पण मग झोपडपट्टीत राहिलो. काही दिवसांनी 2 मुलं झाले. मुलं झाल्याच्या नंतर मग ते लहान लहान मुलं, बर. मग ते मुलं टाकून कामाला जायचं. काम करून आपले थोडंफार जागा धरून ते घर बांधलं. मग आज बरं आहे समजा. आजपर्यंत काकूंचं आणि तुमचं भांडण झालं कधी? नाही नाही, एकदाही नाही? कधीच नाही. भांडण नाही. मग शेजारचे बाजूवाले नातेवाईक म्हणते की तुम्ही कधी भांडण केलेच का? तर बरं. नाही. ते काळे आमचे सासरवाडचे लोक म्हणते "बुवा आज आज असली परिस्थिती होती त्यांची, आज त्यांचे काय, आज सगळे लोक वाह करतात बुवा, ते चांगले, ते ते जावई चांगले, सर गाव मला नाव दिले. बरं बरं. आज चला